और वो ऐसे क्यों बैठी थी वो समझ में नहीं रहा था कि जैसे कि फैशन शो है अंदर। मतलब वो नहीं क्या, अरे वो आशिन का है ये जलवा, आशिन का है ये जलवा, हाँ ओ ठीक है हाँ, वो वैसा। तो वैसा वो स्वागत करने के लिए क्यों बैठी होगी फिर? क्योंकि मसाज सेंटर पे जो लड़कियां होती है वो नॉर्मली बेचारी ऐसी बैठी रहती है वार्ड बकते हुए, कस्टमर आ रहा है कस्टमर नहीं आ रहा है। हम अगर अपन ऐसे पास होते तो हाँ हम ऐसे प्यार से बात करती है। ये लड़कियां मतलब तुम उधर से जा रहे हो, तुम जा रहे हो तो फिर वो कुछ अलग ही बोलेंगी, फिर वो ऐसी उडी बिडी मारेंगी, काय वेगळंच विषय रे भाई. म्हणजे मी ना दुसऱ्या दिवशी ते बघितलं ना, मला असं वेगळंच काहीतरी झालं. त्याच्यानंतर ना मी बघणंच बंद केलं. मी असं स्ट्रेट, म्हणजे मला आता आपल्याला माहिती नाही इकडे मसाज सेंटर आहे, मग मी असंच राहणार बघ, फुल ॲटिट्यूड असा. म्हणजे त्यांना वाटलं पाहिजे अरे हा डेंजर भाई, अल्फा वाटतो एकदम, त्याला काय गरज नाही कुठल्या गोष्टीची, डेंजर आहे असं एकदम स्टाईलमध्ये त्यांच्या बाजूने असं निघून जाणार. हात लावायची हिंमत असू दे ना कोणाची भेंडी, मग बघू काय विषय आहे तो. डायरेक्ट असा खुन्नसमध्ये असा आहे. त्यात दाढी असती तर अजून मचवलं असतं, पण काय दाढी नाही त्यामुळे थोडंसं हां